नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शिरांमध्ये साचलेला गॅस आणि हवा काढून टाकण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आणि फायदेशीर मानला जातो. जर तुम्ही असे मानत असाल की गॅस फक्त आपल्या पोटातच तयार होतो आणि तो शरीराच्या शिरांपर्यंत कसा पोहोचतो, तर आपला सर्वात मोठा गैरसमज ठरतो आणि इथेच आपण सर्वजण एक मोठी चूक करतो. ही एक सामान्य सवय आहे जी जवळजवळ प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नकळतपणे वारंवार करत असतो. जेव्हा तुमच्या पोटामध्ये गॅस जमा होतो आणि तो वेळेवर बाहेर टाकला जाऊ शकत नाही, तेव्हा तो तुमच्या रक्तप्रवाहाद्वारे हळूहळू संपूर्ण शरीरामध्ये पसरतो. कधीकधी हा गॅस तुमच्या डोक्यात पोहोचतो, ज्यामुळे डोकेदुखी होते आणि जडपणा आणि ताप जाणवतो. कधीकधी हा गॅस तुमच्या कमरेच्या भागामध्ये स्थिरावतो, ज्यामुळे ताठरपणा आणि वेदना होतात. कधीकधी हा गॅस तुमच्या शिरांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे तणाव, ताठरपणा आणि वेदना होतात. यामुळे चालणं कठीण होऊ शकतं. तुम्हाला कधी तुमचं पोट खूप जड आणि फुगलेलं वाटलं आहे का? आणि त्याच वेळी तुमच्या पोटांमध्ये तीव्र वेदना आणि ताण जाणवला आहे का? तुमची मान ताठ आणि कडक वाटते आणि ती हलवणं कठीण होतं का? खरं तर हे सर्व तुमच्या पोटातील गॅस आणि हवेमुळे होतं, जे तुमच्या शरीराच्या विविध भागांमध्ये अडकून सतत त्रास देत असतं आणि हवेमुळे होतं. आज मी तुम्हाला एक सोपी आणि प्रभावी पद्धत सांगणार आहे, जी केवळ तुमचं पोट हलकं करणार नाही, तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागातून अडकलेला गॅस आणि हवा बाहेर काढण्यासही मदत करेल. पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला स्वतःला काही महत्त्वाचे प्रश्न विचारायला सांगू इच्छिते, कारण या त्या छोट्या सवयी आहेत ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तुम्ही त्या लोकांपैकी एक आहात का, ज्यांना पोटात तीव्र सूज आणि दाबामुळे जेवणानंतर आपला बेल्ट सैल करावा लागतो? तुम्ही दर काही दिवसांनी मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन अँटासिड नावाच्या निळ्या किंवा गुलाबी रंगाच्या गॅसच्या गोळ्या विकत घेता आणि त्या नेहमी स्वतःजवळ ठेवता का? सकाळी उठल्यावर तुम्हाला असं वाटतं का की तुमचं पोट पूर्णपणे साफ झालेलं नाही आणि आत अजूनही जडपणा जाणवत आहे? तुम्हाला सतत ही भीती वाटते का की जर तुम्ही चणे, राजमा किंवा कोणतेही जड जेवण खाल्ले तर तुम्हाला रात्रभर गॅस, छातीत जळजळ आणि अस्वस्थता जाणवेल? सत्य हे आहे की गॅस आणि पोट फुगणं हे स्वतः एक आजार नाहीत. तुमच्या शरीरामध्ये काहीतरी चुकीचं घडत आहे आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. हे सांगण्याचा हा तुमच्या शरीराचा एक मार्ग आहे. तुमची पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही हे तुम्हाला सावध करण्याचा हा तुमच्या स्वयंपाकघरातील साध्या घटकांचा वापर करून गॅस आणि पोट जड होण्याची ही समस्या कशी दूर करू शकता आणि काही सोप्या सवयी बदलून या समस्येपासून कायमची सुटका कशी मिळवू शकता. चला तर मग ही माहिती सविस्तरपणे समजून घेऊया आणि हा व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे की पोटातील हा गॅस आणि हवा कुठून येते आणि त्यामागे खरं कारण काय आहे. आता माझं लक्षपूर्वक ऐका आणि त्यामागील विज्ञान अगदी सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या पोटामध्ये एक विशेष पाचक शक्ती असते, जिला आयुर्वेदामध्ये गॅस्ट्रिक फायर असं म्हटलं जातं. आधुनिक विज्ञानामध्ये या गॅस्ट्रिक फायरला स्टोमक ॲसिड किंवा डायजेस्टिव्ह ज्यूस म्हटलं जातं, जे आपलं अन्न पचण्यास मदत करतं. हा पाचक रस म्हणजे खरं तर HCl किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, जे आपल्या पोटामध्ये सतत असतं आणि अन्नाचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन करून ते पचनास मदत करतं. हे समजून घेण्यासाठी आपण एक अगदी सोपं उदाहरण घेऊया, ज्यामुळे हा मुद्दा तुमच्यासाठी पूर्णपणे स्पष्ट होईल. समजा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये गॅसच्या शेगडीवर स्वयंपाक करत आहात आणि ज्योत अगदी योग्य आहे, ना खूप जास्त ना खूप कमी. अशा परिस्थितीमध्ये तुमचं अन्न व्यवस्थित शिजेल, त्याचा वास चांगला येईल आणि ते खाल्ल्यावर तुमच्या शरीराला सर्व फायदे मिळतील. तथापि जर तुम्ही आच खूप कमी केली, अन्न पूर्णपणे शिजण्यापूर्वी गॅस बंद केला आणि त्यात जड किंवा कच्चे अन्न घातले, तर अन्न व्यवस्थित शिजणार नाही. ते हळूहळू खराब होईल आणि त्याला वास येऊ लागेल. जेव्हा एखादी गोष्ट खराब होते किंवा सडू लागते, तेव्हा त्यातून धूर आणि दुर्गंध येतो. अशीच प्रक्रिया आपल्या पोटामध्ये घडते. जेव्हा आपली पचनशक्ती कमकुवत होते, तेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही आणि ते आंबू लागतं, म्हणजे सडू लागतं. जेव्हा पोटामध्ये अन्न सडू लागतं, तेव्हा गॅस तयार होऊ लागतो आणि हा गॅस लहान बुडबुड्यांच्या स्वरूपामध्ये जमा होऊन पोट फुगतं. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आपली पचनशक्ती का कमकुवत होते आणि पोटातील आम्ल व्यवस्थित काम का करत नाही. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पहिलं कारण म्हणजे खूप घाईनं जेवणं. मोबाईल फोन बघताना, TV पाहताना किंवा बोलताना घाईघाईने जेवताना तुम्ही अन्नासोबत जास्त हवा गिळता आणि अन्न नीट चावलं जात नाही.
जेव्हा अन्न पोटात जातं तेव्हा ते व्यवस्थित पचत नाही, ज्यामुळे गॅस तयार होतो. दुसरं कारण म्हणजे जेवणानंतर लगेचच खूप थंड पाणी पिणं. बरेच लोक जेवताना किंवा जेवणानंतर लगेचच फ्रीजमधील थंड पाणी पितात, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. तिसरं कारण म्हणजे तणाव आणि राग. जेव्हा तुम्ही तणावामध्ये किंवा रागामध्ये असता तेव्हा तुमचं शरीर पाचक रसांचं उत्पादन कमी करतं, ज्यामुळे पचनशक्ती कमकुवत होते. चौथं कारण म्हणजे झोपेचा अभाव. जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा तुमचं यकृत आणि आतडे व्यवस्थित काम करत नाहीत, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते. आता तुम्ही काय केलं पाहिजे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आज तुम्हाला बाजारात हजारो पावडर, ट्यूब किंवा गॅसपासून आराम देणारी उत्पादने सहज मिळतील, जी सर्व केवळ 5 मिनिटांमध्ये पूर्ण आराम देण्याचा आणि गॅस त्वरित नाहीसा करण्याचा दावा करतात. पण तुम्ही कधी शांतपणे बसून विचार केला आहे का की ही उत्पादने आराम का देतात आणि त्यामागे खरं कारण काय असतं? खरं तर या उत्पादनांमध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये मीठ आणि विविध रसायने असतात, जी हळूहळू तुमच्या पोटाचं नैसर्गिक अस्तर कोरडं करतात आणि त्याची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा कमकुवत करतात. म्हणून तुम्ही अशी पद्धत अवलंबली पाहिजे जी तुमच्या शरीरातील नैसर्गिक शक्ती जागृत करेल आणि तुमच्या पचनसंस्थेला आतून मजबूत करेल. आपण असे नैसर्गिक घटक निवडले पाहिजेत जे तुमच्या पोटातील विझलेली जठराची आग पुन्हा जागृत करण्यास आणि तुमचे HCl पुन्हा सक्रिय व मजबूत करण्यास मदत करतील. हे करण्यासाठी तुम्ही प्रथम पद्धत काळजीपूर्वक समजून घेतली पाहिजे आणि तिचे योग्यरित्या पालन केलं पाहिजे. तुम्ही एक ताजा मुळा घ्या आणि त्यावरील सर्व घाण आणि अशुद्धी काढून टाकण्यासाठी तो स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवा. पुढे मुळा सोलून तो किसून घ्या. मुळा किसणं आवश्यक आहे, त्याचे लहान तुकडे करणं नाही. जेव्हा तुम्ही मुळा किसता तेव्हा त्यातील तंतू आणि धागे तुटतात आणि ते तुमच्या पोटामध्ये अधिक वेगाने काम करू लागतात. आता या किसलेल्या मुळ्यामध्ये 2 ते 3 चिमूट काळं मीठ आणि 2 चिमूट ताजी वाटलेली काळी मिरी घाला. काळं मीठ तुमच्या पोटातील गॅस शोषून घेतं आणि आतील दाब कमी करतं, ज्यामुळे तुम्हाला हलकं वाटतं. त्यावर 2 ते 3 चिमूट ताजी वाटलेली काळी मिरी घाला. लक्षात ठेवा की बाजारात उपलब्ध असलेली तयार पावडर वापरू नका. त्याऐवजी घरी बनवलेली काळी मिरी पावडर वापरा, कारण ती अधिक प्रभावी आहे. ही मिरी तुमच्या पोटातील पाचक अग्नी वाढवते आणि तुमची पचनसंस्था सक्रिय करते. शेवटी मिश्रणामध्ये अर्धा लिंबू पिळा, कारण लिंबाचा रस मुळ्यामध्ये मिसळल्यावर नैसर्गिक सक्रियक म्हणून काम करतो, जो तुमच्या यकृताला त्वरित सक्रिय करतो. आता त्याचं सेवन कसं करावं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही ते सकाळी रिकाम्या पोटी घ्यावं. याचा अर्थ असा की सकाळी उठल्यावर कोमट पाण्याने ताजंतवानं झाल्यावर सुमारे 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही ते तयार करावं. नाश्त्याच्या किमान 30 ते 40 मिनिटे आधी आरामात बसून आणि कोणतीही घाई न करता ते खा. ते खाताना हळू किंवा पूर्णपणे चावा, कारण तुमच्या तोंडातील लाळ त्यात व्यवस्थित मिसळते. ही लाळ नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करते, ज्यामुळे मुळ्याचे गुणधर्म तुमच्या रक्तप्रवाहामध्ये पोहोचण्यास मदत होतं. त्याचा पूर्ण परिणाम सुनिश्चित करण्यासाठी ते खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास चहा, कॉफी, दूध किंवा इतर काहीही घेणं टाळावं. एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की मुळा फक्त दिवसाच खावा. सूर्यास्तानंतर रात्री खाऊ नये, कारण त्याचा थंड परिणाम होतो आणि रात्री तो हानिकारक ठरू शकतो. आता दुसरी पद्धत काळजीपूर्वक समजून घेणं महत्त्वाचं आहे, जी खूप प्रभावी मानली जाते. यासाठी तुम्हाला आलं आणि लिंबू घ्यायचं आहे, कारण ते तुमच्या पोटाची पचनशक्ती वाढवतं. अनेक लोक नेहमी तक्रार करतात की दिवसा सर्व काही ठीक असतं, पण रात्री गॅस आणि जडपणासारख्या समस्या वाढतात. याचं कारण असं आहे की सूर्य मावळताच आपल्या शरीराची पचनशक्ती हळूहळू कमी होते. यासाठी आल्याचे लहान पातळ लांब तुकडे करा आणि ते एका लहान डब्यामध्ये ठेवा. आता त्यावर लिंबाचा रस पिळा, थोडंसं सैंधव मीठ आणि काळी मिरी पूड घाला. ते चांगलं मिसळा आणि हवं असल्यास फ्रीजमध्ये ठेवा. आता ते कसं घ्यावं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी जेवताना, विशेषतः रात्रीचं जेवण करताना आल्याचे 2 ते 3 तुकडे घ्या आणि पूर्णपणे ते चावून खा. असं केल्याने तुमच्या पोटातील पाचक रसांचा प्रवाह उत्तेजित होतो, ज्यामुळे तुमचं अन्न पचायला सोपं जातं. आलं हे नैसर्गिक अग्निप्रज्वलक म्हणून काम करतं आणि तुमच्या पोटाची पचनशक्ती वाढवतं. ते अगदी जड पदार्थही सहज पचण्यास मदत करतं आणि हळूहळू गॅस नाहीसा करतं. आता तिसरी पद्धत काळजीपूर्वक समजून घेणं महत्त्वाचं आहे, जी मला या सर्व माहितीमधील सर्वात महत्त्वाची आणि उत्कृष्ट वाटते. जर तुम्ही मला विचारलं की अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्ही कुठेही कधीही वापरू शकता आणि जिचे फायदे या पद्धतीमुळे लवकर परिणाम दिसतात, यासाठी तुम्हाला 3 मुख्य घटक घ्यावे लागतील: बडीशेप, ओवा आणि काळी मिरी. आणि तुम्ही त्यात थोडा गूळही घालू शकता. ही कृती तुमच्या पोटासाठी संरक्षक कवचासारखं काम करते आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध करते. यासाठी तुम्हाला अर्धा चमचा बडीशेप आणि पाव चमचा ओवा लागेल.
त्यात 2 काळी मिरी घाला आणि तुमची इच्छा असल्यास तुम्ही हरभऱ्याच्या आकाराचा गूळही घालू शकता. आता यामागील विज्ञान समजून घेऊया. ओव्यामध्ये थायमोल नावाचं नैसर्गिक तेल असतं, जे तुमच्या पोटातील वाईट जीवाणू नष्ट करण्यास आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतं. बडीशेप नैसर्गिक शीतलक म्हणून काम करते आणि छातीमध्ये होणारी जळजळ व आम्लपित्त कमी करण्यास मदत करते. गूळ तुमच्या पोटातील पचनशक्तीला चालना देतो आणि अन्न सडण्यापासून रोखून पचनक्रिया सुधारतो. काळी मिरी या सर्व घटकांची जैव उपलब्धता वाढवते, ज्यामुळे त्याचे परिणाम अनेक पटींनी जलद आणि अधिक प्रभावी होतात. आता हे घेण्याची योग्य आणि प्रभावी पद्धत कोणती आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेवणानंतर सुमारे 5 मिनिटांनी बडीशेप, ओवा आणि काळी मिरी हे 3 घटक थोड्या गुळासोबत तोंडात ठेवा. लक्षात ठेवा, गोळीप्रमाणे ते थेट गिळू नका. त्याऐवजी ते 5 ते 7 मिनिटे चघळत राहा. लक्षात ठेवा, गोळीप्रमाणे थेट गिळायचे नाहीये. तुम्ही चावत असताना ते तुमच्या लाळेमध्ये मिसळले आणि हळूहळू द्रव बनतं. एकदा ते मऊ होऊन पाण्यासारखे झाले की ते हळूहळू कोणतीही घाई न करता तुम्ही गिळू शकता. ही लाळ खऱ्या नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करते. तुमच्या घशातून थेट तुमच्या पोटामध्ये जाते आणि वाटेत पोट स्वच्छ करते. माझ्यावर विश्वास ठेवा, हे घेतल्याचा सुमारे 10 मिनिटांमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल आणि तुमच्या पोटातील दगडासारखा जडपणा आणि घट्टपणा हळूहळू कमी होईल. जो गॅस तुमच्या डोक्यात चढत होता आणि वेदना व जडपणा निर्माण करत होता, तो हळूहळू तुमच्या शरीरातून बाहेर पडू लागेल, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. ही पद्धत माझी आवडती आणि सर्वात विश्वासार्ह पद्धत आहे आणि मी तुम्हाला आजच ती वापरण्यास सुरुवात करून तिचे फायदे मिळवण्यास प्रोत्साहित करते. जेव्हा तुम्हाला पोटामध्ये जास्त गॅस जमा झाल्यासारखं वाटेल आणि तीव्र दाब व अस्वस्थता जाणवेल, तेव्हा त्वरित आराम देणारे पेय विशेषतः उपयुक्त ठरते. कधीकधी आपण पार्टीत किंवा बाहेर तळलेले किंवा मग जड पदार्थ खातो आणि आपलं पोट जे आहे ते दगडासारखं कडक आणि जड होतं. अशा परिस्थितीमध्ये चहाप्रमाणे हळूहळू पिण्याइतकं कोमट पाणी एका ग्लासामध्ये घ्या. पाणी उकळतं नसावं, ते पिण्याइतकं आरामदायक असावं. त्यात अर्धा चमचा काळं मीठ, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घाला. हे पेय प्यायल्यावर तुम्हाला लगेच ढेकर येईल आणि दाब निर्माण करणारा गॅस बाहेर पडेल. यामुळे तुमच्या पोटातील जडपणा आणि दाब लवकर कमी होतो, ज्यामुळे तुम्हाला अधिक आराम वाटतो. तथापि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की हे पेय दररोज घेऊ नये. ते फक्त आवश्यकतेनुसार अधूनमधूनच घ्यावं, जेणेकरून त्याची सवय लागणार नाही. यासोबतच गॅसची समस्या कायमची दूर करण्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी बदलणं देखील आवश्यक आहे. उदाहरणार्थ, कडधान्ये योग्य प्रकारे शिजवणं महत्त्वाचं आहे, कारण राजमा, हरभरा, पांढरा हरभरा आणि उडीद यांसारख्या कडधान्यांमुळे अनेकदा गॅस होतो. जेव्हा कधी तुम्ही ही कडधान्ये शिजवता, तेव्हा ती शिजवण्यापूर्वी किमान 8 ते 10 तास स्वच्छ पाण्यामध्ये भिजवून ठेवा. त्यामुळे त्यातील अँटीन्यूट्रियंट्स कमी होतात, ज्यामुळे ती अधिक सहज पचतात. तसेच कडधान्ये शिजवताना त्यात हिंग आणि आल्याची फोडणी नक्की घाला, कारण यामुळे गॅस होण्यास प्रतिबंध होतो आणि पचनक्रियासुद्धा सुधारते. आता पोळी आणि भाताचे फायदे समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याच लोकांना त्यामुळे गॅसचा त्रास होतो. जर पोळीमुळे गॅस होत असेल तर पीठ मळताना त्यात थोडंसं ओवा आणि 1 चमचा तूप नक्की घाला. त्याचप्रमाणे भात शिजवताना त्यात 1 तेजपत्ता आणि 2 लवंगा नक्की घाला, कारण हे मसाले भाताची गॅस होण्याची प्रवृत्ती कमी करतात आणि त्याला हलकं बनवतात. आता तुपाबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की तूप जड असतं आणि त्यामुळे गॅस वाढतो, पण सत्य याच्या अगदी उलट आहे. जर तुम्ही डाळींवर किंवा भाज्यांवर अर्धा चमचा तूप शिंपडलं तर ते तुमच्या आतड्यांना स्निग्ध बनवतं आणि बद्धकोष्ठता टाळतं. यामुळे तुमचं अन्न सहजतेने पुढे जाण्यास मदत होते आणि गॅस कमी होतो. आता चहाबद्दल एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण चहा जो आहे तो जास्त प्यायल्याने गॅस होऊ शकतो. रिकाम्या पोटी वारंवार चहा प्यायल्याने तुमच्या पोटातील ॲसिडची पातळी वाढते, ज्यामुळे गॅस आणि ॲसिडिटीची समस्या वाढू शकते. जर तुम्हाला चहा प्यायचा असेल तर आधी 1 ग्लास साधं पाणी प्या आणि मग चहा प्या. दिवसातून एकदा किंवा 2दा चहा पिणं ठीक आहे. तथापि तुम्ही रिकाम्या पोटी चहा पिणं टाळावं. पोटावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी तुम्ही चहाबरोबर भाजलेले मखाणे किंवा मग भाजलेले चणे खाऊ शकता. रात्री दूध पिण्याबद्दल अचूक माहिती असणं देखील महत्त्वाचं आहे. जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल तर रात्री दूध प्यायल्याने सकाळी पोट जड वाटत असल्यास तुम्ही दुधामध्ये चिमूटभर हळद किंवा सुंठ पावडर घालू शकता. यामुळे दूध पचायला सोपं जातं आणि गॅसचा धोका कमी होतो. पाणी पिण्याची योग्य वेळ देखील महत्त्वाची आहे, कारण आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेच पाणी पिणं पचनासाठी हानिकारक मानलं जातं. जेवणानंतर किमान 45 मिनिटे ते 1 तासाने कोमट पाणी प्यावं. कोणतीही गुंतागुंत टाळण्यासाठी काही खबरदारी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर काळं मीठ असो वा साधं मीठ, मिठाचं सेवन मर्यादित ठेवा. जर तुमच्या पोटामध्ये अल्सर किंवा जखम असेल किंवा जळजळ किंवा रक्तस्राव होत असेल तर आलं आणि ओवा माफक प्रमाणामध्ये खा.
आणि बडीशेप व गुळाचं सेवन वाढवा. गर्भवती महिलांनी देखील गरम पदार्थांचं सेवन मर्यादित ठेवावं. या सर्व पद्धती पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही सुरक्षित आणि फायदेशीर मानल्या जातात. जर तुम्ही या पद्धती आणि सवयी अवलंबल्या तर तुम्ही गॅस, पोट फुगणं आणि जडपणा दूर करू शकता. पचनशक्ती मजबूत करू शकता. मला खात्री आहे की तुम्हाला ही माहिती खूप उपयुक्त वाटेल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ती नक्कीच अंमलात आणाल. तुम्हाला हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.